शिक्षण एक धारदार हत्यार आहे. जोपर्यंत सुशिक्षित लोक स्वतःच्या दृष्टिकोनात नम्रता आणि धैर्य ठेवत नाहीत, तोपर्यंत ते हिंस्त्र पशूंच्या तुलनेत अधिक क्रूर होऊ लागतात. गोदामात एवढा कचरा तिथे ठेवा, तिथे. हा रामजी, इकडे या. वय शेठजी. झाडू मारणारा आला नाही का आज? नाही. आता महिन्यात 2-3 दिवस येणार तर कसं चालणार? केवढा निष्काळजीपणा करतात. आमचा दादा बी अशा लोकांना का ठेवतो काय माहित. येऊ दे दादाला, त्याला कामावरूनच काढून टाकू. शेठजी, त्यासनी समजवा, कदाचित सुधारतील. असं कोणाची भाकरी हिसकावून घेणं चुकीची गोष्ट आहे. अरे रामजी, त्याला किती वेळा सांगितलं पण तो समजण्यातलाच नाहीये. ये बघ रामजी, समधी लोक तुझ्यासारखे मेहनती आणि काम करणारे नसतात बाबा. जगात असे खूप लोक आहेत जे कोणत्या बी परिस्थितीत राहतात, पण आपण मेहनत करून जर ते सुधारणार नसतील तर अशा लोकांवर दया माया दाखवायचीच नाही. मी बाहेर जाऊन दुसऱ्याला कोणाला तरी घेऊन येतोय, कोण ना कोणतरी मिळेलच मला. शेठजी, मला ठेवून घ्या ना कामावर. सोबतीला मी हे बी काम करेन की. दुसऱ्यासनी ठेवण्यापेक्षा मलाच ठेवा ना. झाडलोट समज करून ठेवून बघा. तुमच्या मनामध्ये जे आहे ते पैका द्या मला. हे काय बोलायलायस रामजी तू? मला आणि दादाला तुझा खूप आदर आहे बघ. अन तू तर सुभेदार होतस ना व. म्या तुझ्याकडून ही समधी कामं कशी करून घेऊ? आणि दादाला कळलं नाही तर खूप नाराज होईल बघ. शेठजी, जर काम समोर असेल तर मी मागं होणार नाही. माझा पोरगा, मोठा पोरगा घर सोडून निघून गेलाय. त्यासनी असं वाटते की त्याचा बाप इतक्या लायकीचा नाही की तो पोरसने शिकवू शकल, बायकोचा इलाज करू शकल. मी नाही समजावू शकलो त्याला. म्हणून या समध्या जबाबदाऱ्या पुऱ्या कराया त्याचा बाप खंबीर आहे. समद करण ना शेठजी, समद करण. त्यासाठी जरा जास्त पैक कमवण्यासाठी जे काही असेल ते काम मला द्या. तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. ठीक आहे रामजी, मी एक काम करतो. मी तुझी मजुरी वाढवतो, पण तू हे समज करू नकस. आता तुला माहीतच आहे माझ्या आणि दादाच्या नजरेत तुझा दर्जा खूप मोठा आहे. तू जर हे समज काम केलंस ना तर आम्हाला नाही आवडणार. मग नको शेठजी, मला काम पाहिजे. दया नग. तुम्ही दुसरा कोणाला तरी शोधा. माफ करा. मग ठीक आहे रामजी सकपाळ, ठीक आहे. आता समजलं मला की तुझ्या भीमरावचं एवढं नाव का आहे. अरे ज्याचा बाप एवढा स्वाभिमानी असेल तर मुलामंदी पण ती येणारच की. जसं तू म्हणशील तसंच होय. तूच हे समज काम कर. पण होय एक गोष्ट, पण तू हे समज माझ्या समोर करू नकस. म्या बाहेर दुकानात जातोया, काम झालं की मला सांग, म्या येईल. धन्यवाद. अन होय, दादाने जर का विचारलं तर उत्तर तू द्यायचंच बघ. होय शेठजी. ताई, माझ्या लायक काही काम असेल तर सांगा ना. नाही नाही, काम बिम काही नाही. जा तू.
माझ्यासाठी काही काम असेल तर सांगा ना, मला कामाची गरज आहे. तू रामजी सकपाळची बायको आहेस ना? बघ, तुला घराच्या आतले काही काम देऊ शकत नाही, तर मग काय काम देऊ? अहो बाहेरचं जे पण काय असेल काम द्या ना. शेण उचलून लांब शेतात टाकावं लागेल. त्या आंबेडकरांचं जंगलातील शेत आहे ना, त्याच्या जवळ माझं शेत आहे. टाकशील? वाईट टाकेन. चल ठीक आहे. मागे गोशाळा आहे, सकाळ संध्याकाळ रोज शेण उचलून माझ्या शेतात टाकत जा. लय उपकार आहेत तुमचे. चल जा. जितके दिस जिता राहील तितके दिस मी समध्या ताकदीनं मेहनत करेन. बाळा, आज नाहीतर तुला उद्या हे कळेल की तुझा बाप एका क्षणासाठी बी कमी नाही पडला. माझ्या कुटुंबासाठी माझ्याकडनं जे होईल ते मी करन. मी तर काही लोकांशी बोललो बी आहे. ते म्हणत होते की 10-15 दिवस मेहनत केली की चांगला बाजा वाजवायला शिकशील आणि काही महिन्यानंतर कमाई बी सुरू होईल. इतकं पैक तर आहे की हा महिना चालेल. कालपासनं जो बाहेर जो तो चहा पिणं पण बंद, तेवढंच पैक वाचते. पण मला आयुष्यभर या गोष्टीचं वाईट वाटत राहील की माझा मोठा मुलगा शिकू नाही शकला. घरात राहिलो पोरासनी असं वाटेल की माझ्याकडे काही बी काम नाही. त्यामुळे पोरांचं मनोबल समद खचून जाईल आणि बाहेर जाऊन काम तर शोधावं लागेल ना. मॅना बाहेर जो चायवाला आहे ना, त्याच्या अगदी समोरच चहाचं दुकान टाकणार. एक तर आपल्या बायकोचा इलाज कर, नाहीतर मुलाला शिकव. आई बाबांचा आनंद आधी आणि लगीन नंतर. आय, आमची फी भरायला पैक नव्हतं, पण तुझ्याकडं बी आता पैक नाही आहेत ना, म्हणून पैक कमवावं लागलं. भीम, भीम, काय झालं? भीम, ती मुलगी जिला तू शिकायला सांगितलं होतं ती शाळेत आली होती तुला भेटायला, पण तोपर्यंत तू निघून गेला होतास. का? मला काय माहित, पण तिने तुला भेटायला बोलवलंय. बरं ठीक आहे, कुठं बोलवलंय? ते तिकडे वरच्या जातीच्या लोकांची वाडी जिथे संपते ना, तिथेच एक आंब्याचं झाड आहे, तिथे बोलवलंय. बरं ठीक आहे. पण ध्रुव, तू कुठं निघालास? आमच्या सोबत चल की. मी थोडं कामासाठी जातोय, तू जाऊन आधी भेटून ये, तोपर्यंत मी पण माझं काम संपवून टाकेन. बरं ठीक आहे. शेठजी, झालंय समद, या आता. ये रामजी, बसून जेवूया एकत्र. शेठजी, म्या तुमच्या संग. आता हे बघ रामजी, तू काम आपल्या परमाने केलं होतस नव, आता जेवण तर माझ्यासोबतच खावं लागेल, काही झालं तरी. ये बस. अरे बस र, किती विचार करतोयस तू? बस बस. ये. ऐक, होय, सोबत जेवायची मजा वेगळीच आहे. हे घे रामजी, हे तुला. धन्यवाद. रामजी, आमचा बा खूपच साधा आणि इमानदार होता. जेव्हा आम्ही आमच्या बासोबत आमच्या जुन्या गावी राहायचो ना, तर पूर्ण गावाचे लोक
आमच्या बाला खूप त्रास द्यायचे बघ. पण आमच्या बानी मागं वळून कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. आणि आमच्या बानी आम्हाला पण तेच शिकवलं की कोणाला उत्तर देऊ नका. आणि हेच शिकवता शिकवता एक दिवस आमचा बा आम्हाला सोडून गेला. आणि माहितीये रामजी, बा गेल्यानंतर गावचे मोठे जातीचे लोक आम्हा दोघं भावांना पण खूप त्रास द्यायचे. आणि एक दिवस तिथले काही मोठ्या जातीचे लोक आम्हा भावांना एकटा समजून आमच्या जवळ आले आणि आम्हाला मारायला लागले. आम्हाला बी राग आला. आम्ही दोघं भावांनी बी त्यांना खूप मारलं. एवढं मारलं की मारून मारून ते बेशुद्ध झाले. पण तेव्हा आम्ही समजलो की जेव्हा हे शुद्धीवर येतील तर उद्या हे आमच्या परिवारासनी सोडणार नाही. म्हणून त्याच वेळी आम्ही दोघं आमच्या परिवार संघ ते गाव सोडून तिथं आलो. आणि आम्ही दोघांनी पण शपथ घेतली की जेवढं जमल तेवढं खोटं बोलू. या पूर्ण जगासाठी आम्ही वाईट बनू, नाहीतर ही लोक आम्हासनी जगू देणार नाही. आणि म्हणूनच आम्ही दोघं भाऊ हवे तेवढे स्वार्थी, वाईट आणि हुशार झालो. आणि बघ आज आम्ही कसे आहोत, अगदी आरामात जगतो या. पण रामजी, आज पतूर मला एक गोष्ट समजली नाही की कोणता मार्ग बरोबर होता, आमच्या बाबांचा मार्ग किंवा आमचा वापरलेला मार्ग. तुमच्या बाबांसारखं प्रत्येक गोष्टीला सहन करणं बी चुकीचं आहे. आणि तुमच्यासारखं खोटं आणि हिंसेचा वापर करणं बी चुकीचं आहे. एका चुकीच्या गोष्टीतून अंग काढण्यापायी दुसऱ्या चुकीच्या गोष्टींचा वापर करणं हे कोणत्या बी बाबतीत बरोबर नाही आहे. माफ करा शेठजी, विषय निघाला म्हणून हुंडात आलं माझ्या. अरे काही हरकत नाही, तोंडावर बोलणारे पण पाहिजेत ना. व जेवण घ्या. ही दोन सकपाळची पोरं आमच्या वाड्यामध्ये काय करायला लागलेत? भीम, बाग तर हीच आहे पण ती दिसत नाही आहे. मी इकडे आहे. काय झालं? भीम, मी पुस्तकं घेऊन शिकायला गेले होते तर बाबांनी माझं पुस्तक फाडलं आणि मला मारलं, पण आईला पण मारलं. आता मी काय करू, कशी शिकू? तूच काहीतरी उपाय सांग ना भीम, मला शिकायचंय रे. रोज रोज मार खाण्यापायी चांगलं आहे तू अभ्यासच सोडून दे. नाही, मला शिकायचंय म्हणून तर भीमास भेटायला आले. पण भीम या मंदी काय करू शकतो? करू शकतोस, भीमच करू शकतो. याने किती अडचणींचा सामना करून अभ्यास केलाय. याला माहितीये अडचणींचा सामना कसा करायचा तो. जर याने मला लढण्याची पद्धत सांगितली ना तर मी लढेन. बाबा म्हणतात की लढाईची एकच वाट असते, संघर्ष करा. समोरचा जितका बी भयानक असेल, शक्तिशाली असेल, पण तुम्ही जो विचार केला आहे त्या विचारावर अडून राहा. पण भीम, बाबांसमोर आई पण नाही काही बोलू शकत, तर मी कशी काय त्यांच्या समोर अडून राहू शकते? तू ठरवलंस तर नक्कीच राहू शकतेस. मग कुणी बी किती बी आडकाठी करण्याचा प्रयत्न करू देत, पण तू प्रत्येक अडचण पार करत जा. बघच एक दिवस तुझाच विजय होईल, तूच विजयी होशील. धन्यवाद भीम, तू माझी हिंमत वाढवलीस. म्हणून हे घे. हे काय आहे? खीर. त्या दिवशी दुकानदाराने तुम्हाला दूध तांदूळ नव्हतं दिलं ना, म्हणून मी खीर बनवून आणली आहे. न्याय नाही घेऊ शकत. तू मला अभ्यासासाठी वाट दाखवलीस म्हणून गुरुदक्षिणा समजून हे घे ना. वय भीम, कोणी इतकं प्रेमाने देतंय तर नाही नाही म्हणत. धन्यवाद. चला मी जाते. भीम, मोठ्या लोकांच्या घरच्या खीरची चव पण वेगळीच असेल ना.
मला तर आवडतच नाही, मी खातोय. आनंद दादा, आपण घरला जाऊया आणि मंजुळाताई आणि तुळसाताई बरोबर वाटून खाऊया. बरं मग चल ना, लवकर 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 चल. आनंद दादा, आनंद दादा, आनंद दादा पण ना खायचं म्हणलं की थांबणारच नाही. माहित नाही खाऊ पाहिलं की त्याला काय होत. आनंद दादा कुठं पळतोयस? काय झालं भीम? इतका का घाबरलायस? बाबा हे लोक कोण आहेत आणि असे का आहेत? बाबा सांगा ना, ही लोक अशी का आहेत? तुझा बाबा काय सांगणार? आमासनी बघून घाबरू नग. आम्ही तुला बघून ओळखलं आणि जसं तू आमासनी बघून भीत होतास, आम्ही समजलो का तुला चांगली समजायची गरज आहे की आम्ही कोण आहे आणि असं का आहे. म्हणून आम्ही आम्ही तुझ्या मागे धावत धावत आलो. हे बघ भीमराव, आज आम्ही असे आहोत, उद्या दुसरं कुणीतरी असं असल तर तू बी असू शकतोस. आमच्यापासनं असं नको पळूस. ह्याला तू आपल्या समाजाची खरी परिस्थिती समज. आमच्या जागे तू नाही तर तुझे बाबा त्या मोठ्या जातीच्या वाडीत जाईल तर त्यासने बी असंच जावं लागेल. नाही, मी असं कधीच नाही करणार. बाबा बोला ना, मी असं कधी बी नाही करणार. तुझा बाबा काय सांगणार आम्ही सांगतो. यो मडक बघतोय ना, हे या पायी आहे. जेव्हा आम्ही मोठ्या समाजातल्या लोकांच्या वाडीतून जाऊ तेव्हा आमची थुंकी त्यांच्या जमिनीवर नाही पडली पाहिजे. आणि हा माग झाडू याच्यासाठी आहे की ज्या रस्त्यावर आपण जाऊ ना, त्या रस्त्यावर आपल्या पायाचे ठसे उमटतील, तर हा झाडू त्याला नाहीस करल. लक्षात ठेव भीमराव, उद्या जेव्हा तू इकडनं जाशील तेव्हा तुला बी असंच जावं लागेल. नाही, मी असं कधी बी नाही करणार.
फिरलंय का तुमचं? हे समजा का सांगितलं माझ्या भीमाला? तो या समध्या गोष्टींपासून लांब आहे. लांब आहे मग काय आयुष्यभर राहणार आहे? आज ना उद्या त्याला तिकडे जावंच लागणार आहे ना रामजी सकपाळ. स्वतःच्या अंगणात पाहिजे तितकं फुल फुलवा, पण आमच्या आयुष्यात काटच काट आहेत आणि हे काट तुमच्या पोराला बिटोच ना. मी अजिबात असं होऊ देणार नाही. माझा मुलगा भीम असं कधीच नाही करणार. तो एक योद्धा आहे. त्यासनी आपल्या समाजाच्या चांगल्या पायी लढायला लागेल. तो या समध्या गोष्टींना कधीच जवळ नाही करणार. उलट समध्या गोष्टींना संपवण्यासाठी लढणार आणि त्याला म्या तयार करणार. दिवसा असं सपान बघू नका रामजी. खरं जितक्या लवकर समजून घेशील तुझ्यासाठी ते बरं राहील आणि तुझ्या पोरासाठी बी. त्या गोष्टीला त्यासनी का नाही समजावीत का मोठ्या लोकांच्या सावलीपेक्षा आपण लोक लय घाण आहोत.